नमस्कार मित्रांनो, मी जीवन आणि स्वागत आहे तुमचं जीवनगाडी ओरिजिनल या युट्यूब चॅनलमध्ये. आज हा व्हिडिओ फक्त माहिती देण्यासाठी नाही तर नुकताच झालेला भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल आहे. आपण म्हणतो जय जवान जय किसान, पण आज शेतकरी खरंच जय घोष आहे का, की तो संकटाच्या खाईत लोटला जातोय? आज शेतकऱ्यांची अवस्था काय आहे? घामाचं दाम मिळत नाहीये, कांदा रस्त्यावर फेकला जातोय, दुधाला पाण्याच्या बाटलीपेक्षा कमी भाव मिळतोय, खतं महागली, बियाणं महागली, डिझेल महागलं. पण जेव्हा शेतकरी आपल्या मालाला भाव मागायला जातात तेव्हा सरकारला महागाईची आठवण येते. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांचा जो करार झालाय त्याने शेतकऱ्याच्या मनात धडकी भरलेली आहे. आता समजून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे. या करारात असं म्हटलं जातंय की अमेरिकेतून येणाऱ्या अनेक शेतीमालावर आणि दुग्धजन्य पदार्थावर पुढील 5 वर्षासाठी 0% आयात शुल्क म्हणजेच 0% इम्पोर्ट टॅक्स लावला जाईल. याचा साधा अर्थ काय? अमेरिकेमध्ये शेती ही हजारो एकरामध्ये होते आणि तिथलं सरकार शेतकऱ्यांना भरमसाठ सबसिडी देतं. त्यामुळे त्यांना गहू, मका, सोयाबीन आणि दूध खूप स्वस्त दरात तयार होतं. जर हा माल बिना टॅक्सचा भारतात आला तर तो आपल्या शेतकऱ्यांच्या मालापेक्षा स्वस्त विकेल. मग मला सांगा, ग्राहक कोणाचा माल विकत घेतील? साहजिकच आहे, अमेरिकेचा. मग आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेला माल कुठे जाईल? अनेकाचं म्हणणं आहे की मोदीजींनी काही बाबतीत कॉम्प्रोमाइज करावं लागलं. पण प्रश्न असा आहे की हे कॉम्प्रोमाइज नेहमी शेतकऱ्यांच्याच जीवावर का? आपण विश्वगुरु होण्याच्या गप्पा मारतो, पण दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षासमोर आपला शेतकरी का पणाला लावला जातो? जेव्हा अमेरिकन सोयाबीन तेल किंवा दूध पावडर आपल्या बाजारात येईल तेव्हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला जाईल. आपल्या सरकारने आपली बाजारपेठ परकीय देशांसाठी खुली केली, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकलं जाते? प्रश्न असा पडतो की मोदी सरकारने हा करार का केला? ट्रम्प प्रशासन भारतावर अनेक वर्षापासून दबाव टाकत होते की तुमची बाजारपेठ आमच्यासाठी खुली करा. आपण अमेरिकेकडून संरक्षण, साहित्य किंवा इतर तंत्रज्ञान घेतो, त्या बदल्यात आपण आपली शेती पणाला लावली आहे का? आत्मनिर्भर भारत ह्या घोषणा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला परदेशी माल थेट आपल्या किचन पर्यंत आणणं, यात मोठा विरोधाभास आहे. जर आपण आपल्याच उत्पादनाचं संरक्षण करू शकत नसाल तर आपण जागतिक महासत्ता कसा बनणार? किमान सरकारने या आयातीवर काही मर्यादा ठेवायला हव्या होत्या, पण 5 वर्षासाठी पूर्ण सूट देणं हे धोकादायक ठरू शकतं. आपल्या भारतामध्ये 60% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. त्या शेतीचा सौदा त्यांनी अमेरिकेसोबत करावा लागला. आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचं वजन वाढवण्यासाठी आपण आपल्या शेतकऱ्याचा बळी देतोय का?